नमस्कार, मी भागवत जोशी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे। मी गेल्या 2 वर्षापासून तुम्हाला येडा माईचा दाखवत आहे आणि याही वर्षी ज्या पद्धतीनं मला दाखवत आहे त्या पद्धतीनं मी येडा माईचं दर्शन देणार आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागचे लाखांची भाविकांची गर्दी आहे। हे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागचं हे दृश्य। आज आपल्यासोबत आहे येरमाळ्यामधील काही दुकानदार व्यापारी लोक। आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत। मला सांगा, हे आता किती दिवसापूर्वी आहे आणि किती लाखांची गर्दी आहे? ही 10-12 लाखाची गर्दी आहे। मी लहानपणापासून व्यवसाय करतोय। आज ह्या वर्षी पहिल्यापेक्षा थोडी जास्त गर्दी झालेली आहे। धंदा काय आता पहिल्यापेक्षा थोडा बरा म्हणायचा। किती लाखांची गर्दी आहे? 10-12 लाख पब्लिक असेल की। तुम्ही किती वर्षापासून? मी 10-20 वर्षापासून नाही लहानपणापासून मी धंदाच करतोय। शकता इथं कडेवेडा आहे आणि अशा पद्धतीनं हे दोरा घेऊन भाविक भक्त जातात आणि नवसाला पावणारी हे येडामाय आहे। अशीच या देवीची आख्यायिका आहे। आपण मॅडम कुठून आलात तुम्ही? लातूर। क्या बात आहे, आम्ही पण लातूरचेच आहेत। हां, बस अत्यंत आनंद झाला आहे की याचं कारण काय आहे की भाविक भक्त ही लातूरचे आहे ना, आम्ही पण लातूरचे आहेत आणि तो एक चांगला योगायोग म्हणावा लागेल। किती दिवसापासून येत आहे? आणि 12 वर्ष झाले येते। जे काय बोलले ते खरं होते म्हणून आम्ही दरवर्षी येतो। कुठून आला तुम्ही? लातूरचे आहे। 12 वर्षापासून येत आहे। 12 वर्ष।
आज माझं या जत्रेला लहानपण गेलं. मी सगळ्यात पहिलं माझ्या म्हातारीबरोबर यायची. आता आम्ही नवी मुंबई या शहरातून आलेलो आहेत. हे सगळे माझे मोठे लोक आहेत. आम्ही या येरमाळ्याच्या जत्रेला आईच्या दर्शनाला येतो. आईचं चुना पालखी आईचं दर्शन करून दरवर्षी आम्ही आईचा आशीर्वाद घेतो. आम्ही कधी यात्रा चुकवत नाही. फक्त मध्यंतरी लॉकडाऊनमुळे यात्रा चुकल्या होत्या बंदीमुळे. आणि आता या लॉकडाऊन नंतर आम्ही एकही वर्षी यात्रा चुकवली नाही. आमचं छबिना वगैरे काल सर्व संपन्न झालं आणि आईचं निवड पूर्ण केलं. आणि आता आम्ही परत एकदा आईला डोंगराला येडा मारायला चाललोय. दोराचा येडा गाठला की असं म्हणणं आहे की सर्वांची येडा पिढत येते आणि आईचा आशीर्वाद होतं. बोला आईराचा उदे उदे येडसरीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. असं म्हणलं जातं की येडा माय हे नवसाला पावणारी दिव्य आहेत. हो असा एखादा चाणक्य काय सांगू शकाल तुम्ही आपल्याला? हो असा एखादा चाणक्य म्हणजे हा एकच सर्वात मोठा चाणक्य आहे की जसं आईची पालखी निघून जाती चुन्याच्या रानात तर तो मातीचा चुना डोळ्यासमोर बघण्यासारखं हा पूर्ण एवढा मोठा चाणक्य जगात कुठंच नाही. कारण 33 कोटी देवामध्ये आमची येडामाय दाखली आणि आमची येडामाय उद येडसरी उद उद. किती होऊ दे खर्च एवढ्या भक्त लोकांना खर्च करू यायला म्हणाले. अरे होऊ दे खर्च की हो पदार्थ कधी मागे सरायचं ना त्याच्या घरात